शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज वाशिम जिल्ह्यात दाखल झालेले आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम या दोन ठिकाणी त्यांचा जनसंवाद मेळावा आहे आणि या कारंजाच्या या ठिकाणी अमरावतीचे शिवसैनिक त्यांना भेटायला आलेले आहे। अमरावतीचे जे कट्टर शिवसैनिक आहे त्यांची मागणी एकच आहे की अमरावती लोकसभेची जागा ही शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेलाच ठेवावी अशी यांनी मागणी केलेली। अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसला सुटली का शिवसेनेकडेच आहे याचं मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, कारण जागा वाटप अजून होणं बाकी आहे। परंतु अमरावतीचे शिवसैनिकांची जी मागणी आहे ती काय मागणी घेऊन ते उद्धव ठाकरेंकडे आपण त्यांच्याशी बोलूया। काय मागणी घेऊन तुम्ही इकडे आलेले आहे? अमरावतीची जागा ही शिवसेनेचा अमरावती मतदारसंघ हा परंपरागत मतदारसंघ आहे। अमरावती मतदारसंघात शिवसेना ही आजपर्यंत 30 वर्षापासून लढत आहे आणि जवळपास 25 वर्ष शिवसेनेनं इथं नेतृत्व केलेलं आहे। मागच्या निवडणुकीत सुद्धा अगदी थोड्या मतांनी पराभूत झालेला आहे। काँग्रेस या मतदारसंघात आजपर्यंत लढली नाही। शिवसेना पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी शिवसेनेची पूर्ण तयारी झालेली आहे। शिवसेनेची पूर्ण संघटना या ठिकाणी 35 वर्षापासून म्हणजे या 30 वर्षात नेतृत्व करत असताना संघटना उभी आहे। काँग्रेसला उमेदवारी जाण्याचा प्रश्नच नाही। ही जागा शिवसेनेची होती, शिवसेनेची आहेच आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्या उमेदवाराला आशीर्वाद दिले तिकीट स्वरूपात। तर शिवसेना मागचा पराभव आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे जे बाई या मतदारसंघातली आताची खासदार नवनीत राणाजी मातोश्रीवर जाण्याचा तिनं प्रयत्न केला होता, त्या अपमानाचा बदला हा उद्धवसाहेब ठाकरेचा कट्टर शिवसैनिक तिला जमिनीत धूळ चारूनच बदला घेईन ही शिवसैनिकाची कट्टर मागणी आहे। त्यामुळे हा मतदारसंघही शिवसेनेचाच राहील आणि इथला खासदारही शिवसेनेचाच राहील ही आमची सर्वांची भावना आहे। अमरावती लोकसभेमध्ये जर आपण बघितलं अनेक दिवसापासून जी चर्चा होते की शिवसेनेकडून अमरावती लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब राहतील। दिनेश बुब स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आले। आपल्यासोबत दिनेश बुब स्वतः आहे। व तुमच्या नावाची खूप चर्चा होते की तुम्हीच राहणार, काय मागणी करणार आज उद्धव ठाकरे? नाही, आता पराग गुडदे महानगर प्रमुख यांनी सांगितलं की अमरावती जिल्हा अमरावती लोकसभा मतदारसंघ हा परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेनेचा त्या मतदारसंघावर नैसर्गिक अधिकार आहे। उमेदवार कोण नसणं हा पूर्णतः पक्षप्रमुखांचा अधिकार आहे। परंतु आमची मागणी आहे की शिवसेनेकडे हा मतदारसंघ कायम ठेवावा आणि याकरता सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे। आपल्यासोबत अजून पदाधिकारी अमरावतीचे, काय मागणी करणार आज तुम्ही? कसं सांगणार, पटवून देणार की शिवसेनेला जागा राहावी? गेल्या 30 वर्षापासून ज्या अमरावती जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्याने गेले 25 वर्ष शिवसेनेचा खासदार तिकडे नेतृत्व करत होते। गेल्या मागच्या निवडणुकीत काही थोड्याशा फरकाने त्या महिलेचा जरी विजय झाला असला तो एक शिवसैनिकाच्या मनात जी खतखत आहे तिचा जो बदला घ्यायचा आहे, तिने वारंवार पक्ष नेतृत्वावर जो अपमानात्मक शब्दाचा उच्चार केला त्याचा बदला सर्वसामान्य लोकांना घ्यायचा आहे। म्हणून सर्व अमरावती जिल्हा आज सज्ज आहे आणि तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकतो हे ठामपणे आम्ही आज पक्ष नेतृत्वांना समजावून सांगणार आहोत। अमरावती लोकसभेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडून येऊ शकतो इतकी ताकद शिवसैनिकांमध्ये आहे आणि विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यासोबत शिवसैनिक जे कट्टर शिवसैनिक त्यांना बदला घ्यायचा आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी घेऊन आज उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अमरावतीचे सगळे पदाधिकारी भेटण्यासाठी आलेले। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, कारंजा लाड, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।